मॅडमला बघा ना फोन करून, मॅडम येणार होते ना, मॅडमला तरी फोन लावला होता. गाईस आता आम्ही काल भैरवला आला आणि कपडे चेंज केले आम्ही बिकॉज त्याच्यामध्ये खूप गरम आणि एवढा ऊन आहे. आणि इथे आम्ही चप्पल लांब काढली आणि विदाऊट चप्पल चालतो. आता काहीतरी प्यायला थांबलो आहे तिथं आणि मग दर्शन बघूया. ॲक्च्युली मला व्हिडिओ काढता नाही आली तर मी फोटो अटॅच करेन, काढेल तो. सो एंडपर्यंत बघत राहा. लिंबू सरबत काय बोलतो. सो गाईज आता खूप गर्दी आहे, आता खूप वेळ थांबायला लागणार आहे आम्हाला. आणि एअरली पासेस 500 रुपीजला आहे. सो गाईज ॲक्च्युली ना लाईन चालतीच आहे म्हणून काही एवढं वाटत नाही, म्हणजे पोचू आम्ही. चालतीच आहे म्हणजे असे थांबत, थोडी वेळ थांबते आणि लगेच चालते. सो म्हणून गाईस फायनली मंदिराच्या इथं आलं आहे. आता आतमध्ये जाऊन दाखवायला नाही भेटणार, स्ट्रेट व्हिडिओ टाकेन तो वाला बघा ट्रिक लाईन, बिकॉज अलाउड असेल नसेल आय डोंट नो. आईस खूप भारी दर्शन झालं आणि म्हणजे खूप गर्दी खूप, म्हणजे तिथे आम्ही गेलो ना तिथे एवढी धक्काबुक्की होत होती, बट असं समोरून असं दर्शन करायला भेटला. भारी एकदम झाला. कसं झालं दर्शन? आता काय झालं? पडली वाईट गाईज, आमच्या जाम पाय भाजलेत गाईज. मंदिरापासून तसेच सावली बघितली आम्ही. आता रिक्षाची सावली आहे ही, रिक्षेची. गाईज आता आम्ही आलोय आश्रम. तिथे कृष्ण, बलराम आणि सुदामा शिकायला होते. तिथे आलंय तर दाखवलं. गाईज संदीपनी आश्रम. गाईज गरमी आहे म्हणून ह्या लोकांनी बघा कसे हे लावलेत, म्हणजे पाणी असं पडत आहे. आणि आश्रम खूप भारी आहे. आतमध्ये अजून आहे तर दाखवते मी तुम्हाला. पूर्ण अशी हिस्ट्री दाखवली इथे. हे बघा गाईस पूर्ण असा आश्रम आहे आणि पूर्ण ही हिस्ट्री दाखवली आहे कृष्णाची, की कसं सुदामा, बलराम, कृष्ण एज्युकेशन झालं त्यांचं. नर्मदा रिव्हर आहे, खूप मोठी आहे. हे बघा इकडे पण आहे. देखो गाईस. गोदावरी. पप्पा आपल्या स्कूलचे प्रिन्सिपल आहेत ना, ते आम्ही तर मी पूर्ण दिवस व्लॉग नाही केला. अँड आम्ही डिनरसाठी आहे. आता आम्ही डिनर करू आणि मग भेटूया तुम्हाला. आणि उद्या आम्ही जाणार आहोत, म्हणजे ॲक्च्युली आम्ही ओंकारेश्वरलाच आहोत. अँड दिस इज आमचं हॉटेल आहे. आणि चला बघूया आता, उद्याचंच दाखवते आता मी तुम्हाला. आणि आता आम्ही डिनर करू. अँड गुड नाईट. कॅमेरा ऑन, ब्लॉग चालू करते. करतो का? घाण दिसताय तुम्ही. हा ना, घाण लोकच कॅमेरा ऑन नाही करत. जा ना मग मागव यांच्याकडनं.
हे गाइस डे 3 आहे ना डे 4 डे 3 आहे का 4 आहे डे 4 आणि आता आम्ही ओंकारेश्वर मंदिरमध्ये चाललो आहे दर्शन घ्यायला. आता आम्ही दर्शन घेऊ आणि मग आम्ही आता डायरेक्ट निघणार आहोत शिर्डीला. सो बघत आहे एंडपर्यंत दर्शन झाल्यावर दाखवते मी तुम्हाला पोचल्यावर. सो चला. आम्ही बोटमध्ये बसलो आहे. आता आम्ही जातो कारण की आम्हाला VIP पासच भेटलेलं नाही आहे ते तर, आणि एवढं लाईनमध्ये उभं राहायला लागणार आहे. सो आता जातो. आणि ॲक्च्युली खूप गर्दी दिसते इथून, तर कसं दर्शन होईल किती तासामध्ये होईल माहीत नाही. Too much crowd. आता आम्ही डिनर करायला आलो आहे आणि तुम्ही बघितलाच ओंकारेश्वर. मी नंतर काहीच व्लॉग नाही केला बिकॉज इच्छाच नव्हती. माझा हात गेलेला. हां, आणि दीदीला असली आहे बेकार. दाखव जरा तेरी. नाही दिसणार कॅमेरात, नाही दिसत. आणि आता आम्ही एवढं भारी ठिकाणी आलो. लिटरली त्यांनी सॉंग्स लावले. त्यांनी एक नंबर असं व्ह्यू पण एक नंबर आहे. बघा, पण आम्ही खालती बसलो बिकॉज आम्हाला खालती बसायला मज्जा आली. किती वेळेला ते टेबलवर बसून खायचं म्हणून विचार केला की खाली बसून खाऊया आज, मज्जा येईल. आता आम्ही आज नॉनव्हेज ऑर्डर करणार आहेत. नॉनव्हेज केल्यावर सगळं युनिक आहे इथे. आणि महत्त्वाची गोष्ट ही की आम्ही 2-3 दिवस MP मध्ये होतो आणि MP मध्ये आम्हाला त्या म्हणजे प्रत्येक माणसाची हिंदी आणि ते सगळं पूर्ण आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर एवढं कसं तरी झालं होतं ना. आणि इथे येऊन आता मी आपल्या बोरिंग वाटायचं, इथं जरा मज्जा तरी. हां, तिथे म्हणजे आपल्या मराठी माणसाच्या तोंडातून मराठी ऐकली आहे याचं खूप जास्त म्हणजे इथं मराठी माणसाकडून मराठी ऐकले जाम मस्त वाटलं. आणि तिकडे एक पण असं रेस्टॉरंट नाही आहे का जे नॉनव्हेजमध्ये भेटेल तुम्हाला. सगळे रेस्टॉरंट व्हेजमध्ये. आणि आता आम्हाला महाराष्ट्रामध्ये आलं आहे तेव्हा आम्हाला नॉनव्हेज भेटले. तिकडे सगळे व्हेज रेस्टॉरंट. असं एक तरी भेटणार नाही तुम्हाला काय 1%. आता आम्ही आता जेवतो, बघू काय ऑर्डर करतो आम्ही. खाली बसायचं ना गाईज. इथेच माझा उज्जैनचा ट्रिपचा व्लॉग संपतो आहे बिकॉज तुम्हाला कसं वाटलं सांगा. आणि हा व्लॉग थोडा लेट येतो आहे बिकॉज मला एडिटिंगला टाईमच नव्हता भेटत ॲक्च्युली. आणि सगळे व्लॉग तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला जायचं असेलच तर मी सांगितलं आहे की हॉटेलचं रेंज अँड ऑल. आणि तिथे लिटरली रेट एवढा खूप म्हणजे भरपूर आहे. लिटरली महाराष्ट्रामध्ये आपण कुठे फिरायला गेलो ना तर तिथे पण एवढा रेट नाही आहे तेवढा तिथे रेट आहे. सो तुम्ही जात असाल तर माझा ब्लॉग बघून जा आणि बघा कुठे कुठले आम्ही प्लेसेस फिरलो आहे तिथे नक्की जा. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि इथेच आणि मी दरवेळेसप्रमाणे यावेळेस पण एंड करायला विसरली आहे. आउट्रो करायला विसरली आहे ब्लॉगचा, म्हणून आता करते आहे मी.
सो कसा वाटला ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आणि इथेच आमची उज्जैनची ट्रिप संपते आहे. आणि त्याच्यानंतर हां, त्या हॉटेलमध्ये आम्ही भरपूर काय काय ऑर्डर केलेलं. आणि ते त्या दिवशी आम्ही शेगावला पण गेलेलो, शिर्डीला पण गेलेलो आणि वॉटर पार्कला पण गेलेलो. त्याचा मी व्लॉग केला नाही ॲक्च्युली, कारण की मी व्लॉग करून म्हणजे एन्जॉय करायचं होतं ते मला, म्हणून मी व्लॉग केला नाही. पण आम्ही खूप मजा केली. आणि ॲक्च्युली शेगावच्या मंदिरात कॅमेरा अलाउड नव्हताच, म्हणून आम्ही काही केलं नाही. आणि शिर्डीमध्ये पण नव्हता, फोन बाहेर ठेवायला लागतो, म्हणून तिथे पण काही जमलं नाही. आणि वॉटर पार्कमध्ये आम्ही केला एन्जॉय, मला एन्जॉय करायचं होतं म्हणून. सो भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. असेच कनेक्ट करा माझ्यासोबत आणि लवकरात लवकर भेटूया. बाय.